कि महिलाओं के काम करने को लेके बहुत सारे परिवारों में एक रोक है, जिसे कहते हैं शायद उनके उनके विचारों में ये भेद है कि महिलाएं काम करने बाहर ना जाएं, पढ़ लें लेकिन काम करने बाहर ना जाएं। तो क्या अध्यात्म के थ्रू इसका भी कोई एक सॉल्यूशन निकल सकता है? देखिए, मैं महिलाओं के काम करने के विरोध में नहीं हूँ। काम करे, कोई भी करे, महिला करे, पुरुष करे, पर चाहे महिला हो या पुरुष, काम करने से पहले सोचे कि वो काम क्यों कर रहे। जरूरत है तो काम करे। काम करना ही जरूरत है क्या? आज यही हो रहा है। और उससे क्या हो रहा है? दुष्प्रभाव। वो बाहर के काम में तो लग गई, जो घर का मूलभूत काम है वो हाथ से बाहर जा रहा है। क्या बच्चों की अच्छे से परवरिश एक अच्छा काम नहीं है? परिवार का सफल संचालन क्या एक अच्छा काम नहीं है? घर की आंतरिक व्यवस्थाओं को संभालना क्या एक जवाबदारी का काम नहीं है? अपने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपराओं को आगे प्रवाहित करना क्या हमारी जिम्मेदारी नहीं है? पर हमारे देश में सबसे बड़ी विडंबना यह है कि इन कामों को हम अर्थहीन मानने लगे। अगर कोई गृहिणी इन कामों को करती है तो उसको ज्यादा महत्व नहीं भी दिया जाता, उसको कम समझते हैं। मानसिकता बदलना चाहिए। उनको ये समझना चाहिए कि पुरुष बड़े बड़े प्रावधान प्रस्तुत कर सकता है, पर घर की आंतरिक व्यवस्था जितने अच्छे से एक महिला कर सकती है, पुरुष नहीं कर सकता। ये जन्मजात कौशल आप सबके पास प्राप्त है। तो अगर कोई गृहिणी ये कार्य करती है तो उसकी सराहना होनी चाहिए, उसको सम्मानित करना चाहिए, उसको प्रोत्साहित करना चाहिए। काम करने के लिए जब जरूरत है तो काम करे। पर यदि घर के पुरुष काम करने में पूरी तरह समर्थ है और उससे घर की सारी सुव्यवस्था चल रही है, तो ये तो पार्टनरशिप है। पहले तो दंपति कहलाते, तब तो लाइफ पार्टनर कहने लगे। तो मैं कह रहा हूं ठीक है, वो काम बाहर का संभाले, तुम भीतर का संभालो, हिसाब बराबर। लेकिन वही केयर इकोनॉमी को कोई इतनी रिस्पेक्ट नहीं देता। वो सोच बदलनी चाहिए। उसका परिणाम है कि बच्चे आयाओं के भरोसे पल रहे हैं, और आज के समय में बच्चे माँ बाप के हो ही नहीं पा रहे। पूरी पश्चिमी बातें लोगों के मन में हावी हो गए। एक समय था जब बच्चे अपने माँ बाप के प्रति समर्पित रहते थे। आज देख लीजिए बच्चे कहाँ माँ बाप के। कुछ बोलने में भी हिम्मत नहीं होती। थोड़े बच्चे बड़े हो जाए तो माँ बाप को भी सकपका के रहना पड़ता है। टका सा जवाब दे देते हैं, हमारा परिवार बिखर रहा है, इसके जिम्मेदार कौन है? केवल भौतिक समृद्धि ही समृद्धि नहीं है। काम कीजिए। हमारे यहाँ महिलाओं के लिए कला गुणों में निपुणता की बात शुरू से की गई। भगवान ऋषभदेव ने ब्राह्मी सुंदरी को पहले पढ़ाया। पढ़ाया कि नहीं पढ़ाया? अक्षर और अंक विद्या किसको मिला? भरत और बाहुबली को कि ब्राह्मी और सुंदरी को? ब्राह्मी सुंदरी को पढ़ाया। कई युद्ध विद्या में पारंगत थी कि नहीं थी, पर युद्ध लड़ी क्या? जब जरूरत पड़ी तो अपना कौशल दिखाया। जब सब दूसरे संभाल रहे, मुझे जरूरत क्या? लेकिन जब जरूरत पड़ी तो छक्के छुड़ा दे। झांसी की रानी अपने पति को खोने के बाद न झांसी का राज संभाला, तो उसके अंदर युद्ध कौशल था तब ना। तो अपने अंदर कला गुणों को विकसित करना चाहिए, और जरूरत आ जाए तो दूसरों पर निर्भर न होने के लिए अपना काम संभालना चाहिए। लेकिन उसी के लिए काम करना ठीक बात नहीं है। मेरे संपर्क में कई महिलाएं हैं जिन्होंने अपनी मल्टीनेशनल कंपनीज की अच्छे बड़े बड़े पैकेज के जॉब को छोड़ा, और आज वो बहुत खुश है। एक बहन ने कहा था कि महाराज जी, पहले हर महीने मुझे जब सैलरी मिलती थी तो मैं मार्केट में जाती थी, मेरे पर्स में रुपए होते थे, देख के खुशी होती थी, ज्वेलरीज खरीदती थी, कपड़े खरीदती थी, अलमारी में रख कर खुश होती थी, लेकिन मैं अपने बच्चों को टाइम नहीं दे पाती थी। अब महाराज, जब से मैंने अपनी नौकरी छोड़ी है, मैं बच्चों को देखती हूँ, मेरे अंदर आनंद की अनुभूति होती है। मुझे लगता है कि मैं नौकरी करती होती तो इन बच्चों के साथ
न्याय नहीं होता। तो इस पहलू पर भी विचार करना चाहिए, इस पहलू पर विचार करना चाहिए। हमें कब कमाना, क्यों कमाना, कितना कमाना। आपको ये भी कह सकता है, ये जिम्मा बदला भी तो जा सकता है, पुरुष घर संभाले, महिलाएं काम करें। कुछ दिन बाद ऐसी आवाज आएगी, ट्रेनिंग ले लो भैया रोटी बनाने की। लेकिन मैं एक ही बात कह सकता हूं, जिसमें जो स्किल है वही वो करे तो अच्छा है। और एक वाक्य में मैं कहूँगा, नारियां इस धरती की बहुत बड़ी शक्ति, सारी शक्ति नारी के अंदर समाहित है। चाहे वो दुर्गा हो, चाहे वो सरस्वती हो, चाहे वो लक्ष्मी हो। दुर्गा हमारी शारीरिक शक्ति का द्योतक है, लक्ष्मी हमारी धन की शक्ति की देवी है, और सरस्वती ज्ञान की शक्ति। ये तीनों स्त्री रूप में है। स्त्री अपने आप को कम क्यों आंकती है? स्त्रियों को चाहिए कि वो नारी बने रहने में गौरवान्वित हो, नर बनने की होड़ में क्यों लगी? पुरुषों के समान काम करने के लिए क्यों दौड़ती? अपने आप को कमतर क्यों आंकती है? उसके अंदर के जो स्वाभाविक गुण हैं, यदि उन्हें विकसित करे तो मैं समझूंगा कि इस धरती का गौरव बढ़ेगा और संस्कृति का निखार होगा। नमः श्री वर्धमानाय निर्दूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते। जय बोलो चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की जय। जय बोलो वर्तमान शासन नायक महावीर भगवान की जय। जय बोलो आचार्य आदि सागर महाराज की जय। जय बोलो आचार्य महावीर कीर्ति महाराज की जय। जय बोलो मम दीक्षा गुरु तपस्वी सम्राट आचार्य श्री सन्मति सागर जी महाराज की जय। जय बोलो आयु स्वामी विश्व धर्म की जय। सद्धर्म ಧರ್ಮ ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಗುರು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದು ಗುರುಗಳ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಗುರುಗಳ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಗುರುಗಳದ ಒಂದು ಸನ್ಮಾರ್ಗ, ಒಂದು ಉಪದೇಶ, ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಅವರ ಭಾವನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಈಗ ಒಂದು ಬಲಿತಕ್ಕಂಥ ನಾನಾ ಪ್ರಕಾರ ದುರ್ವ್ಯಸನ, ದುರಾಚಾರ, ನೈತಿಕತೆಯ ಪತನ, ದೇಶಭಕ್ತಿಯ ಅಭಾವ, ರಾಜನೀತಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಾನಾ ಪ್ರಕಾರ ವಿಷಮತೆಗಳ ಕಾರಣದಿಂದ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕ್ಷೇತ್ರ, ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರ, ಸಾಂಸ್ಕಾರಿಕ ಕ್ಷೇತ್ರ ಇವೆಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ವಿಷಮತೆಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಆ ವಿಷಮತೆ ದೂರ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಿಸ್ವಾರ್ಥವಾಗಿ ತನ್ನ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಪ್ರವೃತ್ತಿಯಿಂದ ದೇಶ, ರಾಷ್ಟ್ರ, ಸಮಾಜ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಬೆಳಿಬೇಕು, ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಬೆಳೆದಿದ್ರೆ ಆ ಸಮಾಜದ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಶಕ್ತಿ, ಬಲ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಗುರುಗಳ ಒಂದು ಉಪದೇಶ ಜ್ಞಾನ ಯಾವಾಗ ನೀವು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ನೇಮಿನಾಥ ಭಗವಂತನ ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಪಾರಿವಾರಿಕ ದ್ವಂದ್ವದಿಂದ, ಮೋಹದಿಂದ, ಸ್ವಾರ್ಥದಿಂದ, ರಾಜನೀತಿ, ಸಾಮಾಜಿಕ ನೀತಿ, ಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿತ್ರಿ. ಆ ಕೆಟ್ಟು ಹೋದಾಗ ಆ ರಾಜನೀತಿನ ತಿದ್ದಬೇಕಾದರೆ, ಆ ರಾಜನೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತ ರಾಜನೀತಿ ತರಬೇಕಾದ್ರೆ ನಾರಾಯಣ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಗಳು ಗೀತಾ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಜ್ಞಾನ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಆ ಅರ್ಜುನಿಗೆ ಒಂದು ನಿಮಿತ್ತ ಮಾಡಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸ ದಿಶಾ ನಿರ್ದೇಶ ಕೊಟ್ಟರು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ಕಾಲಿನಲ್ಲಿನೂ ಈ ಸಮಾಜಿಗೆ ಒಂದು ಏನು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇರಬೇಕು, ಏನು ಒಂದು ಸೇವಾ ಭಾವ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇರಬೇಕು, ಒಂದು ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವ ಇರಬೇಕು.
ಮತ್ತು ಸಂತೋಷದಿಂದ ಬಾಳಬೇಕು. ಅತಿ ಸ್ವಾರ್ಥ ಏನು ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾ ಇದೆ, ಅತಿ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿದ್ರೆ ನನಗೆಲ್ಲ ಬೆಲೆ ಇದೆ, ದುಡ್ಡಿಲ್ದ್ರೆ ನನಗೇನು ಬೆಲೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅದೊಂದು ಮನಿ ಮಾಡಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದೆ. ಇದೊಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ದುಡ್ಡಕ್ಕೂ ಜ್ಞಾನದ ಬೆಲೆ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಚಾಣಕ್ಯ ನೀತಿನ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಮನೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ಆ ಕೊಳೆಯನ್ನು ತೊಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗದಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಳೆ ಕೆರೆ ಬಾವಿ ನೀರೆಲ್ಲ ಹೊಲಸಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಆ ಕಾರಣದ ಮಳೆ ಆದ್ರೇನ ಹೊಳೆ ಹರಿತದ ಅಂತಾರೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಗುರುಗಳ ಹರಿತಾ ಇರಬೇಕು, ಗುರುಗಳದ ವಿಹಾರ ಆಗ್ತಾ ಇರಬೇಕು. ಗುರುಗಳದ ಜ್ಞಾನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗಿನ್ನ ತಕ ಮುಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ, ಗುರುಗಳದ ವಿಹಾರ, ಗುರುಗಳ ದರ್ಶನ, ಗುರುಗಳದ ಸೇವೆ ಅತ್ಯವಶ್ಯಕ ಇದೆ. ಯಾವ ದೇಶದಲ್ಲಿ, ಯಾವ ರಾಷ್ಟ್ರನಲ್ಲಿ, ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಯಾವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುರುಗಳದ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಗುರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಗುರುಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಸಮಾಜ ಉನ್ನತಿಶೀಲ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೆಲವೇ ದಿವಸನಲ್ಲಿ ಅನೇಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೇನು ಈಗ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತೆಂದ್ರೆ ಜೈನ ಧರ್ಮದ ನೈತಿಕತೆ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಜೈನ ಧರ್ಮದ ಆಧಾರಶೀಲ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರ್ನ ಏನು ಒಂದು ತತ್ವ ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಜಗತ್ತಿಗೆ ಅನುಕೂಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮನಿಗಳಿಗೆ ಹಾಕಿ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ತತ್ವಗಳ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಮರೆತು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿಸ್ಮರಿತ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರ್ ಹೇಳಿದಾರೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಭ್ಯಾಸ ಇರ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ತ್ಯಾಗ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ, ತ್ಯಾಗದ ಅಭ್ಯಾಸ ಯಾಕೆ ಇರಬೇಕ್ರಿ ಅವಗ್ರಿ? ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಾಪಕರ್ಮ ಉದಯದಿಂದ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಲಿ, ಜ್ಞಾನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಲಿ, ಸಾಮಾಜಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಲಿ ವಿಸ್ಕಳಿತ ಆಗ್ತದ ಅಥವಾ ಅನಿಯಂತ್ರಿತ ಆಗ್ತದ, ಸೀಮಾತೀತ ಹೋಗ್ತದ, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಸ್ಥಿತಿ ಮೇಲೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ತ್ಯಾಗ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಯಾವುದು ದಾರಿ ಇಲ್ರಿ. ಆ ತ್ಯಾಗ ದಾರಿ ಬಿಟ್ಟ ನಾವು ವ್ಯಸನಾಧೀನ ಆಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವ್ರಿ, ತಪ್ಪು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತೇವೆ, ಕಳ್ಳತನ ಮಾಡೋದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದೊಂದು ತಪ್ಪು ದಾರಿಯಿಂದ ಹೋದ ಕಾರಣದಿಂದ ತಮ್ಮ ಮನೆ ಪ್ರಪಂಚ ಸಾಮಾಜಿಕ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗ್ತದೆ. ಆ ಮನುಷ್ಯ ಪರ್ಯಾಯನಲ್ಲಿ ಯಾವಾಗೂ ಉನ್ನತಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಂಗಿಲ್ರಿ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುನಿಗಳಿಗೆ ಆಹಾರ ವಿಹಾರ ಎಷ್ಟು ಗುರುಗಳು ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಸಾನ್ನಿಧ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ಅಷ್ಟೇ ನಿಮ್ಮ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಷ್ಟಾಗ್ತದೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ನಾನಾ ಪ್ರಕಾರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ರಾಜನೀತಿಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ, ಜೈನ ನಿಗಮ ಮಂಡಳ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ್ರಿ? ನೋಡ್ರಿ, ಪ್ರತಿ ಒಂದು ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿನೂ ಇರ್ತದ ಅಥವಾ ಪಕ್ಷನೂ ಇರ್ತದೋ ವಿಪಕ್ಷನೂ ಇರ್ತದ. ಆದರೆ ಜೈನ ದರ್ಶನದಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ಯಾವೇ ಪ್ರಾಣಿಗಳಿರಲಿ ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇದ್ರೆ ಆ ತೊಂದರೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಜೈನ ಧರ್ಮದ ಗುರುಗಳು ನೋಡ್ರಿ, ಅದು ಬಲಿಯಾದ ಶ್ವೇತಾಂಬರನೇ ಇರಲಿ ಅಥವಾ ದಿಗಂಬರನೇ ಇರಲಿ, ಅವರ ಪೂರ್ತಿ ಜೀವನನೇ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಒಂದು ದುಡ್ಡು ಕೈಯಲ್ಲಿ ತಗೊಳಂಗಿಲ್ರಿ, ದುಡ್ಡು ಮುಟ್ಟಂಗಿಲ್ರಿ. ಮತ್ತೊಂದ್ರಿ, ಪ್ರತಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಿಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.